बघत आहोत मित्रांनो, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच म्हणून आपण नेहमी या पंचांना बघितलेला आहे आणि याचं कॉम्बिनेशन व्हाईट विथ ब्लॅक. अल्पेश देखील त्यांच्या फायनलमध्ये आपण पाहतो की व्हाईट अँड ब्लॅक चांगला ड्रेसिंग कोड आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाला इथे सुरुवात झाली आहे. नाणेपैकी महत्त्वाची टॉस जो आहे इथे बंदरा मारुती कालेर संघाने जिंकलेला आहे आणि सामन्याला देखील इथे आपण सुरुवात करतोय. अध्यक्ष चषक 2026 पहिला दिवस स्पर्धेचा शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड भिवंडी आयोजित भिवंडीची सर्वात मोठी स्पर्धा पाहायला मिळते. भव्य डे अँड नाईट स्पर्धा इथे सुरू होत आहे. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या नावाने अध्यक्ष चषक आपण पाहतोय भानुदेव शेठ भोईर यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ उद्घाटन सोहळा सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, सचिन पाटील विद्यमान सरपंच वलगावचे यांच्या वतीने आपण पाहतो ही स्पर्धेला आपण सुरुवात केली आहे. शेलूमाता वर्ल्ड 40+ असं ही टेनिस क्रिकेट बॉलमधील एक मोठा गाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आजपासून तुम्हाला पाहायला मिळत आहे. चला, एक एक खेळाडू तुम्ही 12वा म्हणून पाठवून द्यायचे आणि फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. आपण शेलूमाता 40+ क्रिकेट संघाचे सन्माननीय अध्यक्ष भानुदेव शेठ भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य रात्रचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात. चला मग आता क्रिकेट खेळत आहोत. ते क्रिकेटचे नियम जे आहेत आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे ते नियम पहिल्याच मॅचमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. पहा, 15 मिनिटाचा वेळ सेट करण्यात येणार आहे. 2 मिनिटं स्ट्रॅटेजिक टाईमचे 17 मिनिटं टोटल वॉच ऑन असणार आहे. 17वा मिनिटं क्रॉस झाला, 18 मिनिटं झाला तर एक फिल्डर 30 सर्कलमध्ये 19 झाले तर 2 खेळाडू 30 सर्कलमध्ये घेण्यात येणार आहे. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. शिवा पाटील थोडं संपर्क साधा आपण प्रमोद भोईर यांच्याशी. त्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर पंचांच्या समोरून जर आपण धावत असेल, पंचांना डाऊटफुल असेल की हा मुद्दामच धावत आहे चेंडू मागे, तर पंच आऊट देतील. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि 30 सर्कल कंपल्सरी क्रॉसिंग करायची आहे. एखादा फलंदाज आऊट होतोय तर दुसऱ्या फलंदाजाने लगेच मैदानाच्या आतमध्ये तयारीमध्ये यायचे, लक्षात घ्या. आणि पंचांच्या माहितीकरता 15 सेकंडच्या आतमध्येच तुम्ही देखील रिव्ह्यू घ्यायचं, लक्षात घ्या. मॅच ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते बंदरा मारुती कालेर टीम संघाची. नक्कीच वेळ आपण सांगितलंच आहे तर वेळ लावूया आपण. 7:02 झालेले आहेत आणि अल्पेश गायकवाड यांनी हा टाइम त्यांच्या स्कोर कार्डवर बुकवर लिहिलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना. मॅच ऑन. ग्रीन सिग्नल. पंच सुनील मात्रे सरांचा. सर्वांना जय श्रीराम. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून इंटू द गॅप. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळत आहे आणि सुरुवात चौकाराने या स्पर्धेची पाहायला मिळत आहे. गुड शॉट. मध्ये बॅटिंग करताना या वर्षी कमालीचा क्रिकेट खेळलेला आहे. जेव्हा जेव्हा येतात 1 ते 2 मॅच खेळतात मात्र जबरदस्त इनिंग खेळून जातात आणि आज सुरुवात करून दिली आहे चौकाराने. दिलीप गोलंदाज राऊंड द विकेटने पुढचा चेंडू टाकताना पुन्हा एकदा तयार होताना फलंदाज सुजित पाडे. नो स्ट्राईकचा फलंदाज नेहमीप्रमाणे मिथुन तरे नो स्ट्राईकला पाहायला मिळतोय. सुंदर असा स्ट्रोक, मात्र शतरक्षक चेंडू मागे वेगाने कव्हरच्या दिशेने सिंगल झाली आहे. दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये 1 शॉट. यस, पहिलाच मॅच आणि पहिली धाव ही 1 शॉट आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जी धाव पूर्ण करायची ती क्रीज बॉक्सची जी पट्टी आहे तिला क्रॉस करणं फार महत्त्वाचं आहे
आणि या गोष्टीकडे सुनील म्हात्रे सरांनी लक्ष दिलेलं आहे. म्हणजे एकच धाव अल्पेश आपण जोडायची आहे. धाव संख्या 5 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे आणि नेहमी म्हटलं ते की जेव्हा आपण सुरुवात करतो तर शेवट देखील गोड होत असतं. मात्र गोलंदाजीतून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल दिलीप गोडे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल गॅपमध्ये खेळलाय चेंडूला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत सिंगल झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतायत सुजित पाटील. करायची आहे त्या उद्देशाने सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला. आता मिथून तरे स्ट्रायकिंगवर यावर्षी अलगच मूडमध्ये आणि अंदाजामध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळते मिथून तरे. दिलीप पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितरित्या झाला नाहीये. डॉट चेंडू कमालीचा कमबॅक पाहायला मिळतोय दिलीपच्या माध्यमातून. अतिशय चांगली ही संकल्पना. 40+ खेळाडू दिवसभर खेळतच असतात. मात्र शिलूमाता वल संघाच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा त्यांच्या करिता ठेवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वारंवार ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण आल्याची रिपोर्टिंग करायची अल्पेश गायकवाड यांच्याकडे. दिलीप पुढचा चेंडू टाकताना पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा स्विंग चेंडू. मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू लँड झालाय. सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावांना इथे सुरुवात झाली आहे. भर दिली जाते. धावा झालेल्या धावफलकावर 9 धावा बिनबाद 9. भंद्र मारुती काल्हेर नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिलीप राऊंड विकेटने. यावेळेस मोठा फटका आलाय आणि चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या वरतून जाणारा हा पहिला षटकार पहिल्या रात्रीचा पाहतोय. बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन. धन्यवाद संदेश पाटील. आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. अतिथी देव भव. नक्कीच आलेले पाहुणे देवासमान आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे. असे आपले व्यक्तिमत्व वळगावचे उद्योजपती समाजसेवक हरिचंद्रजी भोईर साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय भानुदास शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. अशा लोकांचा आदर करा की जे त्यांच्या कामातून वेल काढून तुम्हाला वेल देतात आणि अशा लोकांवर प्रेम करा जे काम बाजूला ठेवून तुमच्या मदतीला धावून येतात. असे सत्कारमूर्ती हरिचंद्रजी भोईर साहेबांचे इथे स्वागत आणि सन्मान होतोय. भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत हरिचंद्रजी भोईर साहेब. धन्यवाद साहेब, आपण आलात. या कार्यक्रमाला आपली मोलाची आपण उपस्थिती दिली त्याबद्दल शेलोमाता वल 40+ संघाच्या वतीनं आणि सन्माननीय अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. अतिशय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते आणि षटकाराच्या रूपात हा आपला स्ट्रोक पाहायला मिळाला सुजित पाटील यांच्या माध्यमातून. आज असं वाटतं की ठरूनच आलेले आहेत की आज सुरुवात अशी करायची आहे की जेणेकरून येणारे संघ थोडेसे दाबले जातील. फ्लाईट डिलिव्हरी फक्त ढकललेला आहे सुजित पाटील यांनी देखील. गतीमध्ये इतका परिवर्तन झाला होता की तिथे सुजित पाटील यांना स्ट्रोक बनवण्याकरता टाईमच भेटला नाही. मात्र रनआउटचा विकेट नक्कीच मिळाला आहे जय हिंद देवरुंग संघाला. पहिला विकेट. नक्कीच सुरुवात चांगली केली होती. विकेट मिळालेला आहे इथे
नक्कीच एक षटकार देखील आला होता मिथुन तरे यांच्या बॅटमधून, मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आऊट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर राजन डी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. योगेश आलेला आहे, योगेश पाटील. आज नक्कीच आपण पाहतो की टीम पूर्णचे पूर्ण उपस्थित आहे, म्हणून आज रणनीती थोडीशी चेंजेस पाहायला मिळत आहे. विजय चव्हाण लारा सरांशी चर्चा करताना फार जुना जाणता क्रिकेटर भेटला आहे मैदानामध्ये. लारा सर देखील एन्जॉयमेंट करताना. वेलकम, सुस्वागतम. वलपाडा गावचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक अरुणदादा पाटील यांचं मंचावरती शुभागमन होतोय. अध्यक्ष चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बीबी स्पोर्ट इतर चेंडू काऊ कॉर्नरच्या वरतून चाललाय, येतोय हाय हँडसम षटकार. पाहायला मिळते आज. पुन्हा एकदा हुक केलाय, चाबुक स्ट्रोक, आही चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय चौकार. मॅच मध्ये पाहायला मिळते, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाज मचिंद्र केने सध्या होलसेलच्या भावामध्ये धावा खर्च करताना. आता चेंडू हवेमध्ये होता, चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये, मात्र दुसरा धाव इथं पूर्ण होत आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. जे हनुमान सरुली टीमचे कॅप्टन आणि बीबी स्पोर्ट इतारे टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड संपर्क साधायचा आहे. आणि टॉस जो असणार आहे इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी असेल. जो कॅप्टन लेट येईल, आपले जे नियम आहेत त्या नियमांनाच तुम्ही पालन करा. मग पुढील स्वागत आणि सन्मान आपण करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे धावसंख्या 34 धावा. कुंदनजी पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख अध्यक्ष साहेब, आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण इथे संपन्न करायचा आहे. शोलोमाता वर्ल्ड 40+ आयोजित अध्यक्ष चषक 2026. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं, तर लोकसेवेचं देणं असतं. असे आजचे लोकसेवक सत्कारमूर्ती कुंदनजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या शोलोमाता वर्ल्ड 40+ संघाच्या वतीनं केला जातोय. नक्कीच चांगला उल्लेख केला आपण कालीराम केनी सर. प्रत्येकी पाहुणा जो असतो निमंत्रित पाहुणा असतो आणि वेळ काढून कोणत्याही स्पर्धेला उपस्थित असतात. आज संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहते की अनेक 40+ खेळाडू भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेशी जोडलेले आहेत आणि त्यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2008 मध्ये ही संकल्पना सुरू केली होती. आज भरपूर वर्षापासून, भरपूर कालापासून जे टेनिस क्रिकेट बॉलमधील जे नाव गाजलेले खेळाडू होते, प्रत्येक गावामध्ये 2 ते 3 खेळाडू असे होते की त्यांनी आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंच केलं आहे. त्या खेळाडूंना पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म दिला आणि त्या सर्व खेळाडूंना आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आणि या कमिटीशी जोडलेल्या आहेत. गोलंदाज सुरू झाला आहे. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वेग वाढवला गेला आहे. गोलंदाज आपण पाहतो या जगदीश याच्या माध्यमातून. आज जय हिंद देवरुंग टीम बरोबर 5 वाजता इथे उपस्थित झाली होती.
आयोजकांनी त्यांचं आभार व्यक्त केलेलं आहे. नाही, असं तुमचं असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये वेळेवर या, स्पर्धेला छान छान तुम्हीच लावू शकतात. मात्र आज प्रत्येक गोलंदाजाच्या आगंच मोठे फटके पाहायला मिळत आहेत. स्पर्धा नाईटला आहे की डेला आहे कालीराम किनी सर? नक्कीच संदेश आपण गुरुदत्त 40+ मानकुले आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक पाहिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये जैन देवरुंग टीमनं आयोजक टीमला अर्थातच गुरुदत्त मानकुले टीमला पराभूत केलं होतं. मात्र या अध्यक्ष चषकामध्ये बंद्रामूर्ती कल्ले टीमसमोर नक्कीच त्यांच्या गोलंदाजी काहीशी धुलाई आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आहे, चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर आपल्याला नवीन चेंडूवर हा पहिला सामना कंप्लीट करायचा आहे. धाव संख्या 41 धावा धावफलकावर 41. योगेश पाटील आपल्या मूडमध्ये फलंदाजी करताना आपण पाहता मैदानामध्ये. सुजित तात्या याने चौकाराने सुरुवात केली होती, मात्र धावा थांबण्याचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये. असं वाटतं की पहिला सामना 60+ धावांचा पाहायला मिळेल, ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे. गुलाबी थंडीचा महिना आहे, थंडगार हवा देखील सुटली, मात्र मॅच गरम आहे कारण की प्रत्येकी चौकार षटकारच पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा. जगदीश ठाणगेला विकेट घ्यावा लागेल, थोडंसं थांबवावं लागेल. वेलकम सोमनाथ चौधरी, जे हनुमान सरुल टीम संघाचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. आपण या व्यासपीठावर उपस्थित राहा. आपण अजून एक आपण हुक करण्याचा कंट्रोल हुकचा फटका आहे. व्ही शेपमध्ये खेळले, शतरक्षक पोहोचते चेंडूपर्यंत. नक्कीच सुजित पाटील यांचा विकेट घेण्याचा प्रयत्न होता इथे. आता सुरक्षित आपल्या पॉकिंग केसमध्ये. आता भरपूर उशिरानंतर स्ट्राईक मिळाली आहे. धावा झाल्या धावफलकावर 42 धावा 42. एक चांगली भागीदारी पाहायला मिळत आहे. शॉर्ट बॉल ऑन साईडला, शतरक्षक आहे मात्र थांबणार नाहीये चेंडू. चालला सीमा रेखा पार, येतं फ्लॅट 6. कमालीचं फुटवर्क साथ देत आहे सुजित पाटील यांना, ज्या प्रकारचे फटके पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय, आता चेंडू हवेमध्ये, मात्र शतरक्षक चेंडूची वाट पाहत आहे आणि चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. पलकावर 52 धावा 50 हा आकडा क्रॉस केलेला आहे. चांगली भागीदारी पाहायला मिळत आहे. चला आपण पुढील स्वागत सन्मान करूया. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, वळगावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक विकासजी भोईर साहेब आहेत. नक्कीच फुलांना शोभा नाही, फूल हाराशिवाय आणि या स्पर्धेला शोभा नाही. नक्कीच अगदी आमचे जे मान्यवर विकासजी भोईर साहेबांचे विना असे सत्कार मूर्ती विकासजी भोईर साहेबांचा इथे स्वागत आणि सन्मान होतोय. सन्माननीय अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे संपन्न होतोय. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विकासजी भोईर साहेबांचा. त्यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया. वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच, उद्योजक, उद्योगपती रामशेठ भोईर. रामशेठ भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. शोलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे अध्यक्ष, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय. गावोगावी ज्यांची कीर्ती असे आमचे सत्कार मूर्ती रामशेठ भोईर यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद. नक्कीच चेंडू डॉट टाकला गेला. गोलंदाज दशरथ पाटील आलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर एक डॉट चेंडू पाहतोय आपण.
कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली सध्या तरी योगेश आणि सुजित यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली होती. त्यानंतर वळगावचे सरपंच सन्माननीय सचिनजी पाटील प्रमोददादा भोईर आपले शुभ हस्ते आपल्या वल ग्रामपंचायतचे यंग अँड ड्रेसिंग सरपंच युवा नेतृत्व सचिनजी पाटील यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वानं, काही माणसं मोठी असतात नेतृत्वानं. असे स्वागत मूर्ती सचिन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान. शेवटचं स्लॉगर आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. कारण की मोठा फटका आला नाही आहे, कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र धाबा डेंजर झोनमध्ये. हो, मोठा फटका समोर. पुन्हा एकदा शतरक्षक पुढे आले होते मात्र झेल सुटली गेली आहे. असं वाटत होतं की विकेट मिळेल या षटकामध्ये. थोडीशी पुढे निघून आले होते, जजमेंट झाला नव्हता तिथे. गोलंदाज थोडंसं निराश आहे. दशरथ पाटील धाबा धावपलकावर लागलेले आहेत. त्या 57 धाबा धावपलकावर. सुंदर असा हा चॉप केलाय चेंडूला. थोडंसं गॅपमध्ये खेळलाय, शतरक्षक तिथे आहे. मात्र आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना योगेश आपण पाहतोय. धाबा फार महत्वाच्या त्या धाबा बनत आहेत बंदरा मारुती काल्ले टीम संघासाठी. धावपलकावर धाबा झालेल्या आहेत त्या 59 धावा. येणारा हा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका आहे. शतरक्षक नाहीये, नो चान्स. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय षटकार. आहेत मान्यवर कक्षामधून महेशजी भोईर मान्यवर. विकासजी भोईर साहेब आपण नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. तसेच रामशेठ भोईर आपण देखील नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हायचं लगेच. धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडलेले आहेत टॉस बॉक्समध्ये. मित्रांनो, आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचं काम इथे केलेलं आहे. कैलासवासी कुंडलिक श्रीपद भोईर यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्समध्ये आमचे प्रमुख पाहुणे इथे जोडले जात आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. नक्की सचिनजी पाटील, भानुदास भोईर, रामशेठ भोईर, विकासजी भोईर या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट होते. ओ टू संदेश. टॉस बॉक्समध्ये पाहुणे तर आलेलेच आहेत. त्याचबरोबर कॅप्टनसाठी एक सुंदर असे गिफ्ट देखील आहे, ते आपण टॉस नंतर देणार आहोत. मात्र टॉस बनवण्यात आलेला आहे. अध्यक्ष चषकाचे आपण पाहतोय हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला शेळूमाता वर्ल्ड टेल असा हा कॉईन आहे. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा कॉईन करतोय. आपण हेड किंवा टेल बोला. इताली टीमचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे आणि आता टॉस जो आहे हेड आलेला आहे. यस, थँक्यू. आपण गिफ्ट इथे देत आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते दोन्ही विनिंग कॅप्टनला हा गिफ्ट. सर्वप्रथम सरोली टीमच्या कॅप्टनला, त्यानंतर इताडे टीमच्या कॅप्टनला हा गिफ्ट इथे दिला जात आहे. त्याचा उल्लेख आपण नक्कीच करू. गिफ्ट कोणाच्या माध्यमातून आहेत
धन्यवाद पाहुण्यांचं. आपण बसून घ्या व्यासपीठावर. थोडीशी चर्चा आपण कॅप्टन सोबत नक्कीच करूया. नक्कीच डे नाईट स्पर्धा म्हटली की आयोजन चांगलं, आयोजनामध्ये क्रीडांगण चांगलं, फ्लड लाईट चांगली आहे. आपण जेव्हा इथे एंट्री केली शिलूमाता वल संघाच्या माध्यमातून जो अध्यक्ष चषक इथे ठेवण्यात आलेला, कसं फील करते आपण इथे? अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे ताई आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्याचं धन्यवाद. टॉस महत्त्वाचा होता का? हो नक्कीच होता, कारण का डे नाईट आम्ही फर्स्ट टाईम केलं यावर्षी, तरी मग आम्ही फिल्डिंग करू. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ देखील चांगला आहे, मात्र कुठेतरी त्यांना देखील किस्मत साथ देत नाही, नशिबाची साथ मिळत नाही आहे. त्यांचा खेळ चांगलाच झालेला आहे प्रत्येक ठिकाणी. किती धावणं थांबवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? संदेश आपण फक्त निर्णय विचारा. कमीत कमी रणामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. मान्यवरांच्या आपल्या आपण संघासाठी शुभेच्छा. आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. टॉस झालेला आहे. बीबी स्पोर्ट इताडे टीमच्या कॅप्टनने जिंकला आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम बॉक्समध्ये कालीराम केनी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमितजी भोईर. नक्कीच अमितजी भोईर यांनी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला गिफ्ट एम्पायर मॅचच्या स्वरूपात स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले. त्यांचं देखील आपण शेलूमाता 40+ वल संघाच्या वतीनं स्वागत आणि सन्मान करूया. अमितजी रामदास भोईर वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करीत आहोत. चला आयोजन कमिटी, स्वागत आणि सन्मान होईल. वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमित रामदास भोईर यांनी आम्हाला अध्यक्ष चषकासाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात गिफ्ट एम्पायर स्पॉन्सर केलेत. स्वागत आणि सन्मान होतोय अतिथींचा, मान्यवरांचा. अमितजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर वळगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विनोददादा भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. विनोददादा भोईर यांचा स्वागत सन्मान करूया. आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया विनोददादा भोईर. नरेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान विनोददादा भोईर. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. विजय पाटील कॅप्टन आपण या. वेलकम. शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव साहेब प्रदीप जोशी साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया वलपाडा गावचे समाजसेवक उद्योगपती अरुणदादा पाटील. अरुणदादा पाटील अरुणदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते शेलूमाता वल 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू नक्कीच प्रदीप जोशी साहेबांचं देखील इथे शुभ आगमन. तानाजीदादा भोईर, त्यानंतर जगदीशजी म्हात्रे. प्रदीप जोशी साहेबांनी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूंची उपलब्ध केलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार. ओ टू संदेश. धन्यवाद दादा. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. नीलकंठ चौधरी आणि दिलीप गोडे फ्रंटलाईन गोलंदाज आपली तयारी करताना. आता मात्र कुठेतरी आज बॅटिंग नाही मिळाली, मात्र गोलंदाजी प्रथमतः करताना आपण पाहतोय राजन डी यांना तयारी करताना, आपल्या आर्म्सफ्री करताना आपण पाहतोय. मोठं आव्हान आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सहसचिव जगदीश म्हात्रे साहेबांची उपस्थिती झाली. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टार्गेट 66 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं आव्हान आहे.
आणि जेव्हा मोठं आव्हान असतो तेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली होणं Thank फार you. महत्त्वाचं आहे. नक्कीच अजयजी वामरेने विनंती की आपण पुढील स्वागत सन्मान करायचा आहे. प्रीतमजी पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी दोन्ही संघनायकांना मनगटी घड्याळ पुरस्कृत केले. स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रीतम पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. सामना थांबवायचा आहे. पंच सामना थांबवा. आपण स्वागत आणि सन्मान होतोय प्रीतम पाटील यांचं देखील या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी या स्पर्धेमध्ये दोन्ही कॅप्टनला मनगटी घड्याळ पुरस्कृत केलेले आहेत. त्यानंतर प्रवीण पाटील यांना विनंती आहे, आमच्या गावचे समाजसेवक आणि सन्मान्य अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांचे क्लासमेट परममित्र किसनदादा पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. मानकोली गावचे समाजसेवक शेलोमाता 40+ संघाचे अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांचे परममित्र किसनदादा पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया भिवंडी ग्रामीण 40+. लक्षात घ्या, बंदर मारुती काल्ले टीमचे कॅप्टन आपण 10 खेळाडूंनीच खेळायचं आहे आणि भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा नियम जो आहे ते नियमाचं उल्लंघन झालेलं आहे, म्हणून आपल्याला 3 धावांची पॅनल्टी आहे. लक्षात घ्या. आणि 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेमध्ये एकच खेळाडू बाहेर ठेवता येणार आहे तुम्हाला. लक्षात घ्या. आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे एक मेहनती व्यक्तिमत्व सचिव प्रदीपजी जोशी साहेबांचा शुभ सन्मान, ज्यांनी या अध्यक्ष चषकासाठी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडूंची उपलब्ध करून दिलेली आहे. मंगेशजी भोईर कार्याध्यक्ष यांचे शुभ हस्ते हा सचिव साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद जोशी साहेब. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. 67 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाज राजन डी पाटील आपली तयारी करताना स्ट्रायकिंग ऑफ फलंदाज निलकंठ चौधरी. 67 धावा एक मोठं आव्हान आहे. यस, 10 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या डावाला सुरुवात. पुढील स्वागत सन्मान आपण संदीपजी पाटील यांचा करूया. संदीपजी पाटील हे देखील आज या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. भानुदास शेठ भोईर यांचे सर्व सहकारी मित्र आहेत. किसनदादा पाटील पहिला चेंडू. संदीपजी पाटील यांचा स्वागत सन्मान करूया. कपिल पाटील शेलोमाता 40+ संघाचे खेळाडू कपिल पाटील यांचे शुभ हस्ते संदीप पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होईल. TDC बँक भिवंडी शाखेचे मुख्य शाखा प्रमुख आहेत मॅनेजर संदीपजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद संदीपजी पाटील. धन्यवाद आमचे सर्व अतिथीगण रामशेठ भोईर, विकासजी भोईर, हरिचंद्रजी भोईर, संदीपजी पाटील अँड ऑल मान्यवर सर्वांचं विशेष विशेष धन्यवाद. या अध्यक्ष चषकासाठी आपण आलात, या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा शेलोमाता 40+ अध्यक्ष भानुदास शेठ भोईर यांच्या वतीनं आपला मनस्वी धन्यवाद. ओ टू संदेश. थँक्यू. चौकार नक्कीच पाहायला मिळाला प्रेक्षकांना. त्याच्यावर आलेली ही सिंगल धाव. 67 धावा बनवायचे आहेत. नक्कीच मोठं आव्हान आहे आणि सुरुवात देखील चांगली झाली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे
उपाध्यक्ष मनोज पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सुंदर असा हा चेंडू, थोडासा वेग वाढवला गेला या चेंडू मागे. जेव्हा पडला त्यानंतर आपण बघितलं की थोडीशी उचली देखील घेतली होती आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. गोलंदाज राजन गोलंदाजी करत आहे. राजन पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर असा हा एक धाव इथं पूर्ण केला गेलाय. आज संपूर्ण भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटना इथे उपस्थित होते. फक्त अध्यक्ष साहेब नाही, कारण की निवडणूक सुरू आहे मित्रांनो. संजयभाई म्हात्रे यांना आपण या संपूर्ण भिवंडी ग्रामीण चे जेवढे संघ आहेत, आपली कमिटी आहे, त्यांच्या वतीने शुभेच्छा देऊया. उद्याचा दिवस फार मोठा असेल त्यांच्यासाठी. इथे पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा वाईटचा इशारा येत आहे आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. नक्की काय घडलंय मात्र फलंदाज रनआउट होईल. विकेट प्लस वाईट अँड 1 रन. प्रेम राजू पाटील, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शोलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. पहिला दिवस असला की गोंधळ होत असतो, मात्र यानंतर तुम्हाला सर्व सामने कट टू कट पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन सामना आहे. पाहुण्यांची फार मोठी उपस्थिती होती या स्पर्धेला. कार्याध्यक्ष मंगेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन कमिटीने भरपूर मेहनत घेतलेली आहे. नक्कीच 45 वयाचे खेळाडू आऊट झाले असतील. यस आहे. तर या मैदानाच्या आतमध्ये आपण राजन पाटील गोलंदाज चौकार आलं, त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळालं. शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वल भिवंडी, शेलूमाता वल 40+ संघाचे अध्यक्ष आहेत भानुदास शेठ भोईर आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा अध्यक्ष चषक 2026 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय मित्रांनो. लेट मगर ग्रेट सामना रंगतदार होईल, नो डाऊट. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो तयारीमध्ये. राजन, या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. रामदास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आज फार मोठ्या संख्येने उद्घाटन सोहळा संपन्न झाला या स्पर्धेचं. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळले, शॉर्ट स्क्वेअरली एकला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धाव इथं पूर्ण केली. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, बॅटर आउट. अजून एक धक्का लागलाय जय हिंद देवरुंग संघाला. आणि या धावा बनवण्याकरिता संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल. आता नवीन फलंदाज जगदीश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. राजनच्या षटकामध्ये धावा तब्बल 10 धावा आलेल्या आहेत आणि 2 रनआउटचे विकेट बंद्रा मारुती काल्ले टीम संघाला आपण पाहतोय. नंतरचा टॉस झालेला आहे. बीबी स्पोर्ट्स इतारे
टीम संघ नाणेफेकी जिंकून प्रत्येक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंडिया लाईव्ह न्यूज शशिकांत वर्मा आपल्यासोबत जोडलेला आहे. हरीश जोशी गोलंदाज, षटक क्रमांक 2. आता सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. इथून बरोबर 3 धावा पॅनेंटीच्या ॲड करून टोटल धावा 13 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. लक्षात घ्या, अल्पेश गायकवाड यांची माहिती मिळते. पहिला चेंडूवर चांगला आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट झाले तर मग धाव कसं घेता येईल तुम्हाला, हा प्रश्न निर्माण होता खेळपट्टीवर. त्याच्यासाठी विकेट किपरच्या हातामधून चेंडू सुटणं कंपल्सरी आहे, तरच तुम्ही एकतर रनआउट किंवा धाव पूर्ण करू शकता. हरीश चांगला असा हा स्ट्रोक, बॅटची एज घेऊन चायनीज कट पाहतोय आपण. आता क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला पोहोचतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता एका खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागेल. तिसरा धक्का जय हिंद देवरुंग टीम संघाला. बॅटर आउट. ॲक्शन रिप्लेमध्ये बघितला, धाव घेण्याचा जो प्रयत्न आला होता त्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज रामदास देखील परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे, विलास घोडे. भव्य डे नाईट स्पर्धा रजनीतील पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. बंद्रा मारवती काल्लेर आणि जय हिंद देवरुंग अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर 14 धावा. हरीश जोशी पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल ड्राईव्ह केलाय चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करताना धावांचा संघर्ष नक्कीच करावा लागेल. 67 धावा एक चांगला टार्गेट देखील आहे. एक मोठं टार्गेट आहे तर त्याला प्रत्युत्तर देणं फार महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये. विलास स्ट्रायकिंगवर मोठा फटका खेळलाय, मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबेल कारण की क्षेत्ररक्षक दिदे आहे. टीमचे कॅप्टन चेंडूला फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केलं जात आहे. षटक क्रमांक 2 हरेश चांगली गोलंदाजी करताना कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून चाललाय चेंडू, कव्हर पॉइंटवर क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स येतोय चौकार. आणि पुरेपूर फायदा घेताना फलंदाज जगदीश याच्या बॅटमधून येणारा हा चौकार. धावसंख्या 20 धावा धावपलकावर 20 रन. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. अजून एक मोठा फटका येईल का? हरेश शॉर्ट बॉल पुन्हा एकदा. आता हवेमध्ये चेंडू आहे. राजन आर चेंडू खाली आहे. झेल मात्र पकडू शकले नाहीये. मात्र चेंडूच्या मागे वेगाने चेंडूला थांबवला गेला. मात्र 2 धावा. तिसरा देखील धाव पूर्ण झालेला आहे. प्रयत्न चांगले होते भरपूर. काल चेंडू हवेमध्ये होता. राजन डीचं देखील म्हणणं बरोबर आहे, झेल झाली तर मॅच दाबतो. तोच प्रकार सध्या झाला असता मैदानामध्ये. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खरंच कालीराम केनी सर जेवढं कौतुक करू तितकं कमी आहे. कंटिन्यू 1.5 तास माईक हातातून सोडला नाही आहे. सर्व पाहुण्यांचं स्वागत सन्मान उद्घाटन आज आमची शक्ती पडली नाही त्यांना. मात्र आम्हाला पण देखील ते काम चांगलं आवडतं. मात्र घरचं तर घरचं. या षटकामध्ये अल्पेश सांगत आहे की 10 धावा आलेल्या आहेत. 3 धावा पॅनल्टीच्या म्हणजे 23 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. फाईट बॅक करावा लागेल. धावा बनवू शकतात. सुरुवात झालेली आहे मात्र इथून मोठे फटके येणंच फार महत्त्वाचं असेल जय हिंद देवरुंग टीम संघासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज
संतोष मडवी गोलंदाज. पहिला चेंडू अगदी कडक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतं. गॅपमध्ये चेंडू झाला, पायाने चेंडूला अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये राजन आर होते, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र 2 धावा रोखू शकले नाही तिथे. 2 धावाने धावपलकावर धावसंख्या 25 धावा सिल्वर जुबली. चांगली रणनीती, मात्र मोठे फटके येतील तरच मॅच पर्यंत जाऊ शकतो आपण. हुक केला चेंडूला, मात्र पंचाने सांगितलेलं आहे की आम्हाला चेक देखील करायचंय. मात्र षटकार तर आलेला आहे. फलंदाज जेव्हा शफल झाले होते, अगदी एष्ट्यांच्या मागे जाऊन हा स्ट्रोक बनवले का हे चेक केला जाईल, तुमच्यापर्यंत माहिती पोचवली जाईल. आमचे पंच भाऊ पाटील आहेत. इट्स अ डॉट बॉल, कारण की शफल झाले होते, एष्ट्यांच्या मागे जाऊन हा स्ट्रोक बनवला होता. भाऊ पाटील आपण जायचंय. चेंडू नक्कीच धावा मिळणार नाही. चेंडू काउंट केला जाईल, नियम आहे आपल्या भिवंडी ग्रामीण पोटीप्लस संघटनेचा. मात्र फलंदाजाने प्रयत्न भरपूर चांगले केले होते. जगदीश ठाणगे फलंदाज प्रयत्न करतोय मैदानामध्ये. यावर्षी ज्या ज्या फलंदाजांनी अशा प्रकारचे स्ट्रोक खेळलेले आहेत ते थोडेसे निराश देखील झालेले आहेत. ते वारंवार ते व्हिडिओ चेक करत असतात की काय नेमकं चुकी झाली माझी. आता तुमचं शप्पल होणं, एष्ट्यांच्या मागेन जाऊन मारणं तिथे घातक देखील होऊ शकतो एष्टीरक्षकसाठी, म्हणून हा नियम बनवण्यात आलेला आहे. नेक्स्ट बॉल, सुंदर असा ड्राईव्ह, समोर स्ट्रेट ड्राईव्ह, शतरक्षक वेगाने, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते राजनजी. आता 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. आज पूर्ण तयारीनुसार या स्पर्धेमध्ये सामील झाली आहे टीम वंदे मारुती कल्याण. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली, गोलंदाजी चालू आहे, सध्या फिल्डिंग चालू आहे, चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते मैदानामध्ये. संतोष पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला. आता व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय पुन्हा एकदा राजन. वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले आहे. भिवंडी शुभा ग्रुपचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, वलगावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक विजयदादा बलिराम भांबरे आणि त्यांच्यासोबत माणकोली गावचे समाजसेवक, शाखा प्रमुख दीपक उदय माली, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच मॅच चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पंच चेक करतायत. धावा धावपलकावर 28 धावा तुम्हाला फक्त पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संतोष राईट आर्म उर्द विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, भरपूर उशीर अंदर, चेंडू त्याला सीमा रेखा पार, येतोय षटकार. स्लॉट मध्ये चेंडू आला होता आणि समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा षटकार पाहायला मिळतोय. लेट मगर ग्रेट, एक मारा लेकिन सॉलिड मारा. इक्वेशन आता नक्कीच थोडंसं कटिंग आहे. आता क्रिकेट आहे. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. अजून एक मोठा फटका ऑन साईडला, शतरक्षक आता आहे आणि त्यांच्याकडून झालेली ही चुकी पाहायला मिळते. असं वाटतं कॅप्टन होते विजय पाटील आणि त्यांच्या हातून ही चुकी झाली. या चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. महत्त्वाचा चेंडू होता, त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील नक्कीच केला फलंदाजामध्ये, त्यांचं फसला गेल्या. मैदानाच्या आतमध्ये चेंडू होता. आता जीवनदान मिळालं. आता जीवनदानाचा फायदा घेतील का, कारण की इक्वेशन भरपूर मोठा आहे. अल्पेश सांगत आहे की येणारे चेंडू 6 आणि 30 धावांची आवश्यकता आहे. चला, येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. कोणत्या प्रकारचा खेळ होईल या षटकामध्ये पाहायला मिळेल. बीबी स्पोर्ट इताळे क्षेत्ररक्षण नक्की स्वीकारलेलं आहे आणि जेव्हा मॅच फिनिश होईल आपण
मैदानाच्या आतमध्ये एका रांगेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये या, काही हरकत नाही, तुम्ही कसेही आले, मात्र मॅच लगेच सुरू करा आपण, जेणेकरून आपण सर्वच लवकर घरी जाऊ. पहिला दिवस आहे आणि थोडीशी 2 तासाने ही स्पर्धा लेट सुरू झाली आहे, मात्र थेट सुरू झाली आहे. पाणी देखील तुम्ही जेव्हा षटक समाप्त होतो तुम्ही बिंदास पाणी घ्या, मात्र पंचांना विचारून पाणी घेऊन या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाईम 2 षटकानंतर आपला जो नियमच आहे, आणि पाण्याचा वेळ असा असावा की गोलंदाज तिथे तयारीमध्ये नसावा. धन्यवाद संदेश पाटील. कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि भगवती इंटरप्राइजेसचे सर्व भगवानजी भोईर, आपण दोन्ही मान्यवरांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम नाना गुंडली आणि भगवानजी भोईर. भगवती इंटरप्राइजेसचे सर्व भगवानजी भोईर आणि कासने ग्रामपंचायतचे उपसरपंच नाना गोंडली या दोन्ही खेळाडूंचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. सुरुवात तर झाली आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहे, कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्या प्रयत्नावर फलंदाज फसलाय. येतोय रनआउटचा विकेट. वेलकम, शुभ आगमन होत आहे या व्यासपीठावर. मित्रांनो, एक मोठी स्पर्धा अजून एक तुमच्या भेटीला येत आहे. 23 तारखेपासून अमर स्पोर्ट कासनेचं बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे आयोजक उपस्थित झालेले आहेत भगवान शेठ भोईर, त्याचबरोबर नाना गोंदली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. वेलकम. अगदी वेळेवर पोहोचलेला आहात. वेलकम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरिचंद. येणारे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मोठी फटक्यांची जाऊ शकते आहे. अर्चन केने, गोलंदाज मिथुन तरेने देखील यावर्षी प्रभावित केलेले आहे. सर्व स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. 1-2 स्पर्धा सोडली तर मग प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगली खेळली आणि गोलंदाजी नेहमीच ताजी पाहायला मिळाली प्रेक्षकांना. आजही त्याचे सुरुवातीचा चेंडू बघण्यासारखा होता, त्याच्यावर रनआउटचा विकेट देखील मिळाला. मिथुन तरे, पुढचा चेंडू. थोडासा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या भांगडीमध्ये राहिले गोलंदाज आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला लाईन केलेला आहे. एक्स्ट्रा धाव मिळतीये वाईटच्या स्वरूपात. अजून एक हा चेंडू पाहतोय की आता मात्र लेंथ लाईन चांगली आहे, कारण की पंच आमच्याकडे वळलेले नाही आहेत. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज. संपूर्ण आयोजन कमिटी आज पूर्ण तयारीमध्ये नक्कीच पाहायला मिळते. सुंदर असा हा स्ट्रोक, मात्र उशीर भरपूर झाला आहे आणि कुठेतरी आता नशिबाच्या दावा ज्या आहेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना जय हिंद देवरुंग टीम संघाला आपण पाहतोय. सुरुवातीलाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती मित्रांनो, मात्र हा चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तरी देखील इक्वेशन अल्पेश सांगत आहे की येणारे चेंडू जे आहेत 3 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 24 धावा. सोपं नाही आहे. कधी कधी गोलंदाजांचा मूड देखील असतो. गोव्याच्या स्पर्धेमध्ये असे ठराविक गोलंदाज होते, प्रत्येकाने 10 चेंडू, कोणी 12 चेंडू टाकले, कोणी 11 चेंडू टाकले एका षटका.